या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. मड्डी वस्ती परिसरात श्री विष्णू तरुण मंडळ, खाण संघटना तसेच मी वडार महाराष्ट्राचा यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे 51 फुटी भव्य हनुमान मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. मंत्रोच्चार, आरती आणि भजनांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे महाप्रसादाचे आयोजन. सुमारे 5000 भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने आणि भक्तिभावाने हा प्रसाद वितरण सोहळा पार पडला. यामुळे सामाजिक एकोपा आणि सेवाभावाची प्रचिती उपस्थितांना आली. दरम्यान या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना शंकर चौगुले यांनी सांगितले की समाजात एकोपा वाढवणे आणि धार्मिक परंपरा जपणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले. प्रथमतः सर्व सोलापूरकरांना हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. काल 51 फूट हनुमान येथे जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. आज सकाळी महाआरती झाली आणि त्यानंतर महाप्रसादाचा वाटप करण्यात येत आहे. सध्या या महाप्रसादामध्ये खीर आहे, मसाला भात, आमटी या पद्धतीचं आम्ही जवळपास 4 ते 5000 लोकांना आपण महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे. हे सर्व इथल्या श्री विष्णू तरुण मंडळ, वडार समाज, मी वडार महाराष्ट्राचा व खाण संघटना यांच्या माध्यमातून दरवर्षी करत असतो. नमस्कार, मी राजू निंबाळकर. आज या ठिकाणी अनेक वर्षापासून परंपरा, चालीरीती, रूढीप्रमाणे चालत आलेल्या श्री बजरंगबलीची महापूजा आणि वडार समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखला जाणारा 51 फूट बजरंगबलीची मूर्ती 2012 रोजी इथं स्थापना करण्याचा सर्व समाज बांधवांनी निर्णय घेतला आणि महाराष्ट्र शासनाकडून, सोलापूर महानगरपालिकेकडून तसा प्रस्ताव पाठवून आम्ही त्या प्रस्तावाप्रमाणे दाखल करून घेतला आणि सोलापूर महानगरपालिकेनं तो प्रस्ताव मंजूर करून श्री विष्णू तरुण मंडळाच्या नावे ठराव पास केला. सभासदांनी ठराव पास केल्यानंतर त्या प्रशासकीय मान्यतेसाठी आज प्रस्तावाचं पुनर्लोकन होत आहे. आज या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन 51 फूट महामूर्तीचा जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक केले. काल आज महाप्रसादाचा वाटप नियोजन केले. साधारण मिष्टान्न सर्व समाज बांधवांना आणि मध्यवस्ती येथील राहणाऱ्या सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन हा उत्सव पार पाडण्याचा प्रयत्न वडार समाज करत आहे आणि सर्व नगरसेवक या प्रभागातले आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी नगरसेवकांचा सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. तुमच्या छोट्या गोजिरा बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य सुरुवात शोधत आहात का? मग आजच या राज मेमोरियल इंग्लिश स्कूल सोलापूर मध्ये प्ले ग्रुप साठी प्रवेश सुरू झालेत. वयोगट 2 ते 2.5 वर्ष. लहानग्यांसाठी सुरक्षित, आनंदी आणि शिकण्यासाठी प्रेरणादायी असं वातावरण. आमच्या विशेष सुविधा: हवेशीर आणि स्वच्छ वर्गखोल्या, अनुभवी आणि प्रेमळ शिक्षक, इंडोर आणि आउटडोर खेळ, पार्क, मंदिर आणि शैक्षणिक भेटी, CCTV सुरक्षा व्यवस्था, 20 पेक्षा जास्त उपक्रमांनी समृद्ध शिक्षण. तुमच्या बाळाचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास वाढ, सामाजिक कौशल्य, सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती, भाषा आणि बौद्धिक विकास. फक्त 25 विद्यार्थ्यांचा एकच वर्ग. प्रत्येक बाळावर विशेष लक्ष. आजच संपर्क साधा. मर्यादित जागा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 0217 272 37 19. मिसेस दीपाली गळगळी 94 20 48 93 71. प्रवेश प्रक्रिया सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. आमचा पत्ता: राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर. राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जिथे शिक्षण होतं आनंददायी आणि भविष्य उज्ज्वल.